पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार म्हणून आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत आहोत. खरं पाहिलं महापालिकेच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आदरणीय दादां 2002 ते 2017 पर्यंत नेतृत्व होतं. त्यांचा प्रशासनावर पकड असल्यामुळं प्रशासन आणि नगरसेवक यांच्यावर त्यांचं प्रेशर असल्यामुळं या शहराचा कायापालट एकदम शिस्तबद्ध पद्धतीने झालेला आहे आणि चांगली कामं, मोठे प्रकल्प या ठिकाणी दादांच्या माध्यमातून आलेले आहेत. या शहरामध्ये पुढून पण आला एखादा माणूस तर तो या शहरातनं 20 मिनिटात पास होतो. त्याला ट्रॅफिक लागत नाही, त्याला सिग्नल लागत नाही. असे मोठे मोठे ब्रिजेस कितीतरी किलोमीटरचे 5-5, 7-7 किलोमीटरचे केलेले आहेत. आणि 2017 नंतर दादांचं नेतृत्व नसल्यामुळे या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचाराला चालना मिळाली. दादांच्या काळात 2017 पर्यंत 5,000 कोटीच्या ठेवी शिल्लक असताना आज आपण 26 मध्ये पाहिलं तर त्या मोडून 21,000 कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि दादांनी आपल्या भाषणात सांगितल्याप्रमाणे 40,000 कोटी रुपये या 8-9 वर्षात खर्च केले, परंतु विकास हा दिसत नाही. म्हणून मी सांगतो की आता भाजपच्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळं आणि भ्रष्ट कारभारामुळं लोकांच्या, दादांच्या आणि राष्ट्रवादीकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. यांच्या ह्या कारभारामुळं जनतेमध्ये जो रोष आहे, तो रोष, जी नाराजी, तीच आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला बहुमताकडे नेणार आहे. आणि मी या ठिकाणी सांगतो की आज दादा एवढं ह्या शहरासाठी मनापासून काम करतात. त्यांचं स्वप्न हे शहर जगाच्या पातळीवर न्यायचे, एक विकसित शहर करायचं आहे आणि या शहरासाठी ते झगडत आहे. आणि त्यामुळं मला खात्री आहे की या शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर होईल. रस्त्यामध्ये होतोय, पाणी पुरवठ्यामध्ये होतोय, एखादे अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल ते म्हणजे पाईपलाईन टाकलेल्या 25-30 वर्ष भविष्यात टिकल्या असते त्या काढल्यात, त्या फायबरच्या लाईन टाकल्यात. आणि नवीन भ्रष्टाचार रस्ता खोदाईमध्ये होतो. जे काही केबल्स टाकतात ते केबल ॲक्च्युअली 1.5 मीटर खाली जायला पाहिजे, पण ते खाली न जाता वरच्यावर टाकतात. हे असे एक नवीन भ्रष्टाचाराचं पुराण निर्माण केले. वेगवेगळ्या आयडिया ते लढवत असतात, कशात भ्रष्टाचार करायचा, काय नाही. आणि खेदाने सांगायचं की या शहराला, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये अतिशय कार्यकुशल असं शहर अभियंता मिळालेलं असताना आज ते स्वतःहून VRS घेऊन घरी जातात. म्हणजे महापालिका सोडतात, हे शहर अभियंतापद सोडतात. हे या महापालिकेच्या आणि शहराच्या दृष्टीने घातक आहे. याचा विचार जनतेने केला पाहिजे की बा अशी चांगली कर्तव्यनिष्ठ अधिकारी का जात. पालिका आणि राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रातील कुंभार समाजातील बंधू भगिनींना मी आवाहन करतो की कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी आणि आपल्या हक्कासाठी आदरणीय अजितदादांनी कायम सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. आपल्या न्याय प्रलंबित प्रश्न असतील, आपले काही हक्क असतील, त्याच्यासाठी शासनाकडे अजितदादांनी कायम पाठपुरावा केलेला आहे. आणि या शहराचा शाश्वत विकासासाठी आणि आपल्या कुंभार समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं कर्तव्य आहे. आज अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतात आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कायम विकासाला प्राधान्य दिलेलं आहे. अशा पक्षातील राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार महापालिका क्षेत्रामध्ये उभे आहेत, त्या सर्वांना बहुमताने आपण निवडून द्या आणि अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभा राहा, असं मी सर्वांना कळकळीची दादांचं पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, या दोन्ही शहराच्या सर्वांगीण विकासात आणि कुंभार समाजाला मुख्य प्रवास स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचं नेतृत्व दिशादर्शक
ठरले आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की संपूर्ण कुंभार समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे आणि अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे ही विनंती.